माझे नाव नैना आहे. मी एका उच्चवर्गीय कुटुंबातील आहे. मी श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी. लहानपणापासून मी अशी नव्हते. फक्त परिस्थितीने मला असे व्हायला भाग पाडले. मी एवढी बिघडलेली मुलगी नव्हते की मी मुलांशी अभद्र व्यवहार करायचे किंवा काही चुकीचे करायचे. श्रीमंत कुटुंबातील असूनही माझी वागणूक चांगली नव्हती. असभ्यपणा माझ्या वागण्यातून दिसून यायचा. असं असलं तरी असं म्हणतात की जिंकल्यानंतर जितके श्रीमंत होतात तितकेच अहंकारी असतात, कारण त्यांना पैशाचा अभिमान आहे. पण मला पैशाचा अजिबात गर्व नव्हता. माझ्या परिस्थितीने मला गर्विष्ठ होण्यास भाग पाडले होते. कधीकधी एखादी व्यक्ती अशा परिस्थितीतून जाते की त्याला जे बनायचे नाही ते ती बनते. कदाचित माझीही अशीच कथा होती. मला माझी कथा तुमच्यासोबत शेअर करायची आहे, कारण ही एक अतिशय दुःखद आणि वेदनादायक कथा आहे. माझी ही कथा ऐकल्यावर तुम्ही सर्वांनी सावध राहावे अशी माझी इच्छा आहे. रात्रीचे 3 वाजले होते. मी खडबडीत झोपेत होते. तेव्हा अचानक मला खडखडाटाचा आवाज ऐकू येऊ लागला आणि माझी थोडीशी झोपही गेली. हा आवाज बहुधा वहिनीच्या खोलीतून येत होता. मी माझ्या वहिनीच्या खोलीकडे जाताच मला दिसले की आमचा नोकर खोलीत माझ्या वहिनीवर जबरदस्ती करत होता. त्याची नजर अचानक माझ्यावर पडल्यावर त्याने मला माझ्या खोलीत ओढले आणि जबरदस्तीने पिवळ्या दारूची बाटली दिली. आणि पुढे काय झाले ते सांगायला मला खूप लाज वाटते, कारण माझे आयुष्य अचानक बदलले. कारण त्यानंतर अचानक मी रात्री 2 वाजता माझ्या मित्रांशी बोलू लागले आणि खूप वेळ बोलू लागले. कॉलवर बोलत असताना मला झोप लागली, पण मला अजून चांगली झोप लागली नव्हती. मी माझ्या पलंगावर झोपले आणि माझे डोळे बंद केले. मग अचानक एक विचित्र आवाज ऐकू आला. हा गोंगाट कशाचा होता हे मला आधीच समजले नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण मग अचानक माझ्या मनात एक स्फोट झाला आणि मला समजले की तो आवाज माझ्या वहिनीचा आवाज आहे. आणि मग ते आवाज मोठे झाले. माझी वहिनी जोरजोरात ओरडत होती, पण तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत होते. मी एक धक्का देऊन माझ्या सीटवरून उठले आणि मी घोंगडी बाजूला फेकून दिली. मी चप्पल न घालता माझ्या वहिनीच्या खोलीकडे धाव घेतली. मी वहिनीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तर दरवाजा आतून बंद होता. खोलीची चावी कुठे आहे हे मला माहीत होते, म्हणून मी लगेच खोलीची चावी घेण्यासाठी धावले आणि मी दार उघडले तर समोरचे दृश्य पाहून मी भारावून गेले. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे सर्व काय होत आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी काय पाहते? माझी वहिनी पलंगावर पडली होती आणि माझ्या घरातील नोकर, जो माझ्या वडिलांचा एक विश्वासू नोकर होता, माझ्या वहिनीच्या अंगावर होता. वहिनीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले होते. जेव्हा त्याने हे केले तेव्हा माझी वहिनी वाईटरित्या किंचाळत होती, पण तो माझ्या वहिनीच्या किंकाळ्याचा आपल्या हाताने गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता. त्याने माझ्या वहिनीच्या तोंडावर हात ठेवला होता आणि मी हे सर्व पाहून दंग झाले होते, कारण तो आमचा खूप विश्वासू नोकर होता आणि आज मला हे कसले रूप बघायला मिळत होते. मी तिथेच थरथरू लागली. मला हिवाळ्यात थंड घाम येऊ लागला. माझ्या वहिनीला कसे वाचवायचे हे समजत नव्हते. माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. मी माझ्या कपाळावरचा घाम साफ केला तेव्हा तो आधीच ओला झाला होता. मी विचार करत होतो की आता काय करू, कारण घरात मी आणि माझ्या वहिनीशिवाय आम्हाला मदत करणारे कोणीच नव्हते. मी 20 वर्षाची सडपातळ मुलगी. आमचा नोकर नवीन होता. तो खूप उंच आणि धिप्पाड होता आणि बॉडी बिल्डरसारखा दिसत होता. मी त्याच्याशी अजिबात स्पर्धा करू शकत नव्हते. मी माझ्या वहिनीला वाचवण्याचा प्रयत्न केला तर माझे प्रयत्न व्यर्थ जातील हे मला माहीत होते. मला वाटले की मी अचानक काहीतरी उचलून माझ्या नोकराच्या डोक्यावर मारेन, त्यामुळे तो जखमी होऊन माझ्या वहिनीला सोडून जाईल. मी समोर पडलेला फ्लॉवर पॉट उचलला आणि अचानक उचलून त्याच्या डोक्यावर मारला. मला आश्चर्य वाटले की फ्लॉवर पॉटचे तुकडे तुकडे झाले होते, पण त्याला थोडासा ओरखडा देखील झाला नव्हता. तो इतका निरोगी होता की फ्लॉवर पॉटचा त्याच्यासाठी काहीच अर्थ नव्हता. याआधी त्याने मला पाहिले नव्हते, कारण माझ्या वहिनीच्या किंकाळ्या खूप जोरात होत्या आणि त्याने दरवाजा उघडल्याचे ऐकले नव्हते आणि माझ्याकडे लक्षही दिले नव्हते. पण मी फ्लॉवर पॉट त्याच्या डोक्यावर फेकून मारताच त्याची नजर माझ्यावर पडली. मग तो माझ्या वहिनीला सोडून गेला. माझ्या वहिनीला सोडून तो आता माझ्यावर हल्ला करायला तयार झाला होता आणि मला भीतीमुळे खूप वाईट वाटत होते. एका सेकंदात मला समजले की आता तो माझ्या वहिनीला सोडून माझ्याकडे येणार होता. मी पळून जाण्याचाही प्रयत्न केला, पण माझे प्रयत्न व्यर्थ गेले. तो माझ्या जवळ आला आणि माझा हात धरून मला दुसऱ्या खोलीकडे ओढू लागला. मला खूप भीती वाटत होती. मी त्याला म्हणाले, मला सोड, कुठे नेत आहेस मला? वहिनींनीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही. माझी वहिनी पुन्हा ओरडू लागली, तिला सोड, तिच्यासोबत काही करू नकोस. तुला मला मारायचे असेल तर मार, पण तिचे काही वाईट करू नकोस. मी तुझ्यासमोर हात जोडले. मग अचानक वहिनी कळत नाही तिच्या हातात काय विचार आला.
बाजूच्या टेबलावर ठेवलेला मोबाईल घेतला. मग नोकर मला सोडून वहिनीच्या दिशेने गेला आणि त्याने लगेच मोबाईल हिसकावून घेतला. वहिनीचा हात धरला. मग त्याने वहिनीला चापट मारली आणि तिला बेडवर पाडलं आणि स्वतः बाहेर निघून गेला. त्याने वहिनीला खोलीत बंद केले. त्याने दरवाजा बाहेरून लावला आणि आता तो पुन्हा माझ्या दिशेने जाऊ लागला. मी धावू लागले, पण त्याचा वेग माझ्यापेक्षा जास्त होता. त्याने पटकन धावत जाऊन मला पकडून दुसऱ्या खोलीत ओढले. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण त्याने माझा हात धरला आणि मला बेडवर ढकलले आणि मग पटकन खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि मग माझ्याकडे खूप भीतीदायक नजरेने बघितले. मी पुन्हा एकदा बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो माझ्याजवळ आला होता आणि त्याने मला पुन्हा धक्का दिला. त्याने कुठून तरी एक पातळ दोरी काढली आणि माझे दोन्ही हात, पाय दोरीने बांधले. आता मी पूर्णपणे त्याच्या ताब्यात होते. मला स्वतःला बोलताही येत नव्हते. माझ्या वहिनीला आता ऐकू येत नव्हते. माझी वहिनी बेशुद्ध पडल्याचे मला समजले होते. आमचा बंगला खूप मोठा होता आणि आजूबाजूला फारशी घरं नव्हती. त्यामुळे आमची किंकाळीही ऐकू जाणार नव्हती. माझ्या वहिनीचा आवाज बंद झाला होता, पण मी ओरडू लागले होते आणि माझ्या नोकराला वारंवार सांगत होते, तुला लाज नाही वाटत? तू काय करतोयस? तुला गरीब समजून माझ्या वडिलांनी तुला आमच्या घरात राहायला जागा दिली. त्यांनी तुला आपला मुलगा मानले, पण तू त्याला हा धडा देत आहेस. माझ्या वडिलांनी नेहमीच तुझी काळजी घेतली आणि आता तू तुझे खरे रूप दाखवत आहेस. मी असे म्हणताच त्याने माझ्या तोंडावर जोरात चापट मारली आणि तो वारंवार माझ्या तोंडावर चापट मारत होता आणि म्हणत होता की तू तोंड बंद ठेव, नाहीतर मी तुला थप्पड मारून तुझा चेहरा खराब करीन. मी खूप घाबरले आणि रडू लागले. मी माझी जीभ बंद ठेवली, कारण मी पूर्णपणे बांधलेले होते आणि तो माझ्यासोबत काही करू शकतो. म्हणूनच मला वाटले की मी त्याच्यावर रागावू नये, कारण माझ्या बोलण्याने त्याला खूप राग येत होता आणि त्यामुळे तो माझ्यासोबत काही करू शकतो. तो मला याच अवस्थेत सोडून खोलीबाहेर गेला. मला खूप भीती वाटत होती. मी ढसाढसा रडत होते. मला माझ्या आणि बहिणीच्या असहायतेचे खूप वाईट वाटत होते. कोणीतरी आम्हाला मदत करायला यावे अशी माझी इच्छा होती आणि या सेवकाच्या तावडीतून आमची सुटका करेल. पण मला हेही माहीत होते की माझे वडील आणि माझा भाऊ दोघेही स्वित्झर्लंडला गेले असल्यामुळे आम्हाला कोणीही मदत करायला येणार नाही. या घरात आम्ही दोघी एकटेच होतो आणि हे फक्त आमच्या नोकरालाच माहीत होते. याशिवाय घरात दुसरा नोकरही नव्हता. नवीन आपले काय करतो आणि तो आता काय करणार आहे हे कोणालाच कळत नव्हते. मग कोणी मदतीला कसे येईल? तो पुन्हा खोलीत आला तेव्हा त्याला पाहून मला धक्काच बसला, कारण तो आता रिकाम्या हाताने आला नव्हता. त्याच्या हातात काहीतरी होतं जे नुसतं बघून मला मागे हटवत होतं. त्याच्या हातात दारूची बॉटल होती आणि त्याने ती बाटली माझ्या वडिलांच्या खोलीतून आणली होती, कारण माझ्या वडिलांनी त्यांच्या खोलीत एक लहान बियर शोरूम बनवला होता. मला माझ्या वडिलांनी दारू पिणे अजिबात आवडले नाही, पण सगळे श्रीमंत होतात आणि हातात थोडे पैसे असतात, त्यामुळे दारू पिऊन दुष्कृत्य करणे हा आपला हक्क आहे असे त्यांना वाटते. या 3 गोष्टी माझ्या वडिलांमध्ये होत्या आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच माझ्या भावाला आपल्यासारखे बनवले होते. माझा भाऊही खूप बिघडलेला माणूस होता. त्याने माझ्या वहिनीसोबत प्रेमविवाह केला होता. माझी वहिनी एका श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी होती आणि वाईट वृत्तीने भरलेली होती. भैया अजूनही चुकीच्या मुलांसोबत राहत होता आणि त्याने नेहमीच गरिबांना स्वतःहून अधिक काही नाही असे मानले होते. वडील आणि भाऊ दोघेही घरी बसून एकत्र दारू प्यायचे. नवीन दारूची बाटली घेऊन माझ्याजवळ आला. हे सर्व पाहून मला धक्काच बसला की तो दारूची बाटली घेऊन माझ्या दिशेने काय येत आहे. तो माझ्यासोबत पुढे काय करणार आहे हे मला समजले. त्याने दारूच्या बाटलीचे झाकण उघडले आणि माझ्या दोन्ही गालावर पंजे ठेवून माझे तोंड उघडू लागला. मी तोंड न उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा त्याने पाहिले की मी तोंड उघडत नाही, त्याने माझे नाक दाबले. नाक बंद झाल्यामुळे माझी श्वासनलिका बंद झाली होती. मला श्वास घेता येत नव्हता. मी घाबरू लागले होते, कारण मी माझे तोंड बंद केले होते. त्यामुळे मला आतून गुदमरायला सुरुवात झाली. त्याने माझे नाक बंद केले होते आणि मला माझे तोंड उघडायचे नव्हते. मग मला श्वास घेण्यासाठी तोंड उघडावे लागले आणि मी तोंड उघडताच त्याने दारूची बाटली माझ्या तोंडात टाकली आणि माझ्या तोंडात दारू ओतू लागला. आता तो जबरदस्तीने माझे तोंड उघडून मला दारू पाजण्याचा प्रयत्न करत होता, पण मी इच्छा नसतानाही पीत होते, कारण मी खूप वाईटरित्या अडकले होते. मग थोड्याच वेळात मला जाणवले की नवीन माझ्यावर येऊ लागला आहे. मला खोलीचे छत फिरताना दिसले. खरे तर संपूर्ण घरच फिरत असल्याचा भास होत होता. मी पूर्ण नशेत होते. मी त्याच्याकडे बघत होते आणि तो माझ्याकडे खोडकरपणे बघत हसत होता.
पण मी बेहोश होऊ लागले होते आणि त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर पुसट होऊ लागला होता. अर्ध्या मध्यधुंद अवस्थेत मला जाणवले की माझ्यावर मोठी समस्या येणार आहे. तो आला आणि माझ्याजवळ बसला आणि हळूहळू माझ्या अंगावरून कपडे काढू लागला. मी असहाय्यपणे माझे डोळे बंद केले आणि पूर्णपणे बेशुद्ध पडले. त्यानंतर नवीनने माझे काय केले याची मला कल्पना नव्हती. ही व्यक्ती माझे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे हे मला चांगले माहीत होते. बेशुद्ध झाल्यावर मला काहीच कळले नाही. नवीन हा आमचा खूप जुना नोकर होता आणि मी नवीनला लहानपणापासून पाहत होते. तो लहानपणापासूनच अतिशय सुदृढ आणि मनमोहक होता. तो या घरात आला तेव्हा तो 10 वर्षाचा होता आणि मी त्यावेळी 8 वर्षाची होते. मला तो पहिला दिवस आजही आठवतो. माझ्या वडिलांना तो कुठेतरी गंभीर अवस्थेत सापडला. माझ्या वडिलांना त्याची दया आली म्हणून त्यांनी त्याला उचलून आमच्या घरी आणले आणि ठरवले की तो आता आमच्या घरी नोकर म्हणून राहणार आहे. तो माझ्या वडिलांना त्यांच्या सर्व कामात मदत करायचा आणि त्याचबरोबर माझ्या भावासोबत त्याची चांगली आणि घट्ट मैत्री होती. जसजसा तो मोठा होत होता तसतसे त्याने आमच्या घराच्या सर्व जबाबदाऱ्या पटकन उचलल्या. माझ्या वडिलांचा आणि भावाचा माझ्यावर खूप विश्वास होता. पहिल्यापासून मलाही तो विश्वासार्ह वाटत होता. माझ्या वडिलांचे आणि माझ्या भावाचे वागणे त्याच्याशी खूप चांगले होते. पण जेव्हापासून माझ्या वहिनीने लग्न होऊन वहिनी आमच्या घरी आली तेव्हापासून त्याचे वागणे तिच्याशी अजिबात चांगले नव्हते. माझी वहिनी एका खूप मोठ्या उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती जिचा माझ्या भावाशी प्रेमविवाह झाला होता. जेव्हा तिचे माझ्या भावाशी लग्न झाले तेव्हा आम्ही खूप आनंदी होतो कारण ती खूप सुंदर होती. माझा भाऊ बिघडलेला होता. त्याला ऑफिसच्या जबाबदाऱ्या कधीच समजल्या नाहीत. तो फक्त त्यांच्या वडिलांच्या पैशात उपभोगायचा. माझ्या वडिलांकडे खूप पैसा आणि मालमत्ता होती की भावाने त्यांना त्यांच्या कामात मदत केली नाही तरीही त्यांच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. आम्ही दोघे भावंडे लहान असताना माझी आई आम्हाला सोडून या जगातून गेली. मग माझ्या वडिलांनी चुकीचे काम सुरू केल्याने ते एकाकी पडले. त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली आणि धूम्रपान देखील सुरू केले. त्यांनी मुलांकडे लक्ष देणे बंद केले. पैसे कमावणे हे त्यांचे एकमेव काम होते. त्यांनी आम्हा दोघा भाऊ बहिणींना वडिलांसारखे प्रेम कधीच दिले नाही. त्यामुळेच भाऊही वाईट संगतीत पडला आणि त्याला रोखणारे कोणी नव्हते. माझ्या वडिलांनीही मला लंडनला शिक्षणासाठी पाठवले होते कारण त्यांना त्यांच्या मुलाची काळजी नव्हती. पण आपल्या मुलीने घरी राहून भाऊ आणि वडिलांचे हे चुकीचे काम पाहू नये म्हणून त्यांनी आपल्या मुलीला त्याच्यापासून दूर शिक्षणासाठी पाठवले. माझ्या वडिलांचे माझ्यावर प्रेम नव्हते असे नाही, त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. या घरात माझा जन्म खूप नशिबाने झाला. मला माझ्या वडिलांच्या प्रेमाची, आपुलकीची आणि काळजीची गरज होती. पण ते मला पैसे देऊन गप्प करायचे. जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी इथे यायचे तेव्हा मी त्याच्यासोबत फिरायला जायची, मागणी करायचे. पण तो मला ड्रायव्हरसोबत पाठवायचा आणि माझे बालपण खूप वाईट गेले. माझ्या भावाचे लग्न झाल्यावर मी फक्त 2 वर्षापूर्वी इथे आले कारण आता माझी वहिनी पण माझ्या घरी माझ्यासोबत राहायला आली होती. मला या घरापासून दूर राहण्याची गरज नव्हती. मला अशा कुटुंबाची गरज होती ज्यात सर्व लोक एकत्र राहतील. पण माझ्या वहिनींनाही माझ्यामध्ये विशेष रस नव्हता. वहिनीचे लग्न झाल्यावर भावाला त्याच्या जबाबदाऱ्या समजू लागल्या होत्या. त्यामुळे भाऊ वडिलांसोबत ऑफिसला जाऊ लागला. भाऊ आणि वडील ऑफिसला जायचे आणि वहिनी तिच्या मैत्रिणीसोबत पार्टीला जायची. आताही मी घरी एकटीच राहत होते. वहिनीचेही स्वतःचे व्यस्त जीवन होते. मला मैत्रीण बनवणे देखील आवडत नव्हते कारण मी माझ्या विद्यापीठातही फारसे मित्रमैत्रिणी बनवले नाहीत. मी जरा वेगळ्या प्रकारची मुलगी होते. पैशाने मला अजिबात आकर्षित केले नाही. मला काही स्वारस्य नव्हते. लहान घरे पाहून मला आनंद व्हायचा. त्यामुळे गावातील लोक एकोप्याने आणि प्रेमाने एकत्र राहत असल्यामुळे मी गावाचे जीवन आदर्श मानायचे. जेव्हा मी यूट्यूबवर गावातील ब्लॉग बघायचे तेव्हा मला वाटायचे की ते खूप मस्त लाईफ असेल कारण गावातील लोक एकमेकांची काळजी घेतात आणि एकत्र राहतात. मला असे आयुष्य हवे होते पण कदाचित असे आयुष्य माझ्या नशिबात नव्हते. मग हळूहळू मी हे जीवन स्वीकारले आणि या रंगात उतरू लागले. मी माझ्या कुटुंबाच्या वातावरणात स्वतःला साचेबद्ध केले होते आणि आता मी देखील त्याच गोष्टीचा एक भाग बनले आहे. मी पण नोकरावर ओरडायला लागले. मी वहिनीला नोकरांशी आणि विशेषतः नवीनसोबत वागताना पाहिलं होतं. हे तिचं पहिलं लक्ष होतं. ती नवीनचा सगळ्यात जास्त अपमान करायची आणि वहिनीचे सगळे अपमान तो मुकाट्याने सहन करत असे आणि वहिनीला दिसले की ती सुद्धा हळूहळू नवीनचा अपमान करू लागली. अपमान करताना मला आणि माझ्या वहिनीला काय दिलासा मिळाला हे कळत नाही. जवळपास
5 वर्षे आम्ही दोघी नणंद बहिणी नोकराचा अपमान केला आणि मग काही दिवसांनी माझ्या वडिलांनी त्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की ते स्वतः आपला व्यवसाय स्वित्झर्लंडला हलवणार आहे आणि काही दिवसांनी आम्हाला तिथे बोलावणार. काही दिवस पप्पांनी स्वित्झर्लंडमध्ये एकटेच आपला व्यवसाय सुरू ठेवला, पण काही दिवसांनी त्यांनी भावालाही बोलावून घेतले आणि मग ठरवले की काही दिवसांनी आपणही स्वित्झर्लंडला जाऊ. आणि आत्ता वेळ अशी आली होती की आठवडाभरानंतर आमची फ्लाईट स्वित्झर्लंडला जायची होती. शिफ्ट व्हायचे होते आणि परत वळायचे नव्हते. स्वित्झर्लंडबद्दल ऐकून मलाही खूप आनंद झाला, कारण माझ्या बहिणीनेही तिची जीवनशैली परदेशासारखी ठेवली होती. तिला परदेशही खूप आवडतं. लहानपणी न आवडणारे हे जीवन आता मला आवडू लागले, पण हळूहळू मी या वातावरणाशी जुळवून घेतले. आता मी निश्चित होते आणि माझ्या आयुष्यात पुढे जायचे होते. मागे वळून पाहावेसे वाटत नव्हते. माझी अनेक स्वप्न होती जी मला स्वित्झर्लंडला जाऊन पूर्ण करायची होती. मला माझ्या सर्व मित्रांपेक्षा पुढे जायचे होते आणि एक यशस्वी व्यक्ती बनण्याची इच्छा होती. मी माझ्या भविष्यासाठी खूप मोठे प्लॅन्स केले होते, पण या काळातही मी आणि माझ्या वहिनी नवीनला छोट्या छोट्या गोष्टीवरूनही अपमानित करायला विसरल्या नाहीत. आमच्या जाण्यासाठी फक्त 1 आठवडा उरला होता आणि या एका आठवड्यात आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यातील अडचणीवर मात करत आहोत असे वाटत होते. कोणत्याही मुद्द्यावर त्याचा अपमान करण्याची एकही संधी आम्ही सोडली नाही. ती खूप उद्धट झाली होती आणि मी नवीनवरचा सर्व राग काढायची. आणि माझी वहिनी पहिल्यापासून अशीच होती, कारण ती तिच्या माहेरून नोकरांचा असा अपमान करत आली होती. ती बिचाऱ्याला स्वतःहून श्रेष्ठ काहीच समजत नसे, पण वहिनी इतर नोकरांना तितकीशी खरडपट्टी काढत नाही हे मला समजले नाही. तर ती नवीनशी खूप वाईट वागायची. पण मग तिने असे का केले हे मला हळूहळू समजले, कारण वहिनीला वाटले की नवीन तिच्या नवऱ्याची प्रत्येक क्षणी माहिती देत असे. नवीन इकडे तिकडे गोष्टी सांगतोय असे वहिनीला वाटले. तो आपल्या वहिनीबद्दल माझ्या भावाला गॉसिप करतो, कारण माझी वहिनी एक स्वतंत्र स्त्री होती. तिची मुलांशीही खूप मैत्री होती, जी माझ्या भावाला अजिबात आवडत नव्हती. ती आपलं आयुष्य तिच्या पद्धतीने जगत होती. माझ्या वहिनीची अनेक मुलं अशी मैत्रिणी होती. त्यांना भेटायला माझ्या भावाचा खूप आक्षेप होता आणि विशेषतः भाऊ आणि नवीन एकमेकांशी चांगले बोलायचे. त्यामुळे भावाने त्याला वहिनीवर लक्ष ठेवण्याचे काम दिले होते. जेव्हा वहिनीला हे कळाले तेव्हा ती नवीनला सतत अपमानित करायची आणि नंतर वहिनीला पाहून मी पण नवीनसोबत असे वागू लागले. तिला बघून मी पण तिच्यासारखीच झाले. घरी कोण परत येतं, कोण निघून जातं, माझ्या वहिनीला कोण भेटते, कोण तिच्याशी बोलतो, कोण तिच्या खोलीत येतं, या सर्व गोष्टी तो नवीन भैयाला सांगत असे. भावाच्या सांगण्यावरून तो माझ्या वहिनीवर बारीक लक्ष ठेवून होता. आधी माझ्या वहिनीला याबद्दल काहीच माहीत नव्हते. हे सर्व करणे नवीनचे काम आहे आणि तो त्यांची हेरगिरी करत आहे. मात्र हा प्रकार तिला समजल्यावर ती सतत नवीनचा छळ करत होती आणि नवीनने कसं तरी कंटाळून आपलं घर सोडावं अशी तिची इच्छा होती. तर तो लहानपणापासून आमच्या घरी राहत होता. त्याला आमच्या घराशिवाय दुसरा कोणताच आधार नव्हता. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत आमचे घर सोडू शकत नव्हता. आता आम्हाला निघायला 1 आठवडा बाकी होता. फक्त नवीन येथे नोकरांसोबत राहणार होता. आम्ही आमचा बंगला विकत नव्हतो, पण कायमस्वरूपी स्वित्झर्लंडला शिफ्ट होत होतो. कधी कधी भारतात यायचे झाले तर आपण आपल्या बंगल्यातच राहू असा विचार केला होता. आमच्या जाण्याचे दिवस जसजसे जवळ येत होते तसतसे आम्ही दोघीही हात धुवून नवीनच्या मागे लागलो, कारण सामानाची पॅकिंग चालू होती आणि नवीनकडे खूप गोष्टी होत्या. त्याच्याकडून चुका होत होत्या, त्यामुळे आम्ही दोघीही नवीनला ओरडायचो. आता कदाचित नवीनचा धीर सुटत होता. आता आमच्या निघायला 3 दिवस बाकी होते आणि 3 दिवसांनी आमची फ्लाईट होती. पण त्याआधी नवीन कुठल्या तरी खोल विचारात हरवला होता हे मला कळलेच नाही आणि तीच एक रात्र होती जी आमच्या विनाशाची रात्र होती. हे सगळं नवीनच्याच मनात कसं आलं माहीत नाही. कोणते प्लॅनिंग व्हायचे आहेत हे आम्हाला कळत नव्हते आणि त्याने आधीच त्याचे प्लॅनिंग करून त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. त्याने त्या रात्री घरातील सर्व नोकरांना घरी पाठवले होते, असे म्हणत की बॉसचा आदेश आहे की घरातील सर्व लोक घर सोडतील. तेव्हा बॉसचे कुटुंब 3 दिवसांनी घर सोडणार आहे. तुम्हाला सुट्टी आहे, कारण आता घरी काम होणार नाही. या घरात फक्त साफसफाईचे काम असेल, जे आठवड्यातून एकदाच केले जाईल. घरातील सर्व सदस्य निघून गेल्यावर तुम्हाला या साफसफाईसाठी बोलावले जाईल. पर्यंत मीही काही दिवस माझ्या मित्राच्या घरी राहायला जाईन. अशातच 3 दिवसापूर्वी नवीनने सर्व नोकर व रक्षकांना घराबाहेर पाठवले होते. आता या घरात फक्त मी, माझी वहिनी आणि नवीन उरलो होतो आणि आम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नव्हती. आम्ही आमचे पॅकिंग केले होते आणि हे 3 दिवस घरीच राहायचे ठरवले होते.
कारण या घराशी माझी खूप ओढ होती आणि मला हे घर सोडावंसं वाटत नव्हतं. पण हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. नवीनने त्याचे संपूर्ण नियोजन अतिशय हुशारीने केले होते. आपल्या दोघांचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले. इतक्या वर्षाचा तो आज रात्री आमच्याकडून बदला घेणार होता. आपल्या प्लॅनवर लक्ष केंद्रित करत असताना आपल्यापैकी कोणीही बाहेर पळू नये आणि बाहेरून कोणी आत येऊ नये म्हणून त्याने संपूर्ण घर आतून बंद केले होते. कोणी फोन करू नये म्हणून त्याने आमच्या घराचे लँडलाईन कनेक्शनही तोडले होते. आमचे स्वतःचे पर्सनल मोबाईल असूनही हा फोन आमच्या घरी असायचा. आम्ही झोपल्यानंतर नवीनने झोपेत माझ्या वहिनीवर हल्ला केला असावा. तेवढ्यात मला माझ्या वहिनीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तो आज आम्हा दोघांची इज्जत लुटायला बेतला होता आणि एवढ्या वर्षापासून तो आपल्याकडून बदला घेणार होता आणि बहुधा त्याने आम्हा दोघांना मारून टाकण्याचाही बेत केला असावा. पण आम्हाला मारण्याआधी आमची प्रतिष्ठा चांगल्या पद्धतीने खराब करून आमचा अपमान करायचा होता. आम्ही त्याच्याशी ज्या प्रकारे वागलो होतो त्याला आमच्या कृत्याची शिक्षा द्यायची होती. तो आपल्याला जिवंत ठेवून आपल्याला त्रास देऊ इच्छित होता, जेणेकरून आपण त्याच्यावर खूप अन्याय केला आहे हे आपल्याला समजावे. त्याने माझ्या वहिनीलाही मला बांधलेल्या खोलीत आणले होते. त्याने तिला खुर्चीवर बसवले आणि तिचे हात पाय बांधले. तो माझ्या वहिनीला जोरात मारत होता आणि तो त्यांचा खूप छळ करत होता. वहिनीचे केस ओढून तो मारत होता. दोन्ही हातपाय बांधलेले असल्याने वहिनी काहीच करू शकत नव्हत्या आणि ठेच लागल्याने तिची प्रकृती बिघडली होती. ती पूर्णपणे असहाय्य झाली होती. मी काहीसे भानावर होते. मी थोडं बघू शकले आणि म्हणत राहिले की तुम्ही दोघांनी माझी इतकी वर्ष अपमान केलात. किती दिवस मी सहन करतोय तुम्हाला. शेवटी माझाही काहीसा स्वाभिमान होता. मी सेवक होतो याचा अर्थ असा नाही की मला आदर नाही. मी इथे आदराने काम करतो. मी इथे इतकी वर्ष एकनिष्ठ राहिलो. पण तुम्ही लोकांनी प्रत्येक पावलावर माझा अपमान केला आहे. तुमच्यासारखे श्रीमंत लोक नोकरांना माणूस मानत नाहीत. आता मला वाटले आहे की तुम्ही लोक हा देश सोडून जात आहात. मग मी तुमचा बदला का घेऊ नये? आणि मग मला चांगली संधी आहे. तुमचा अनादर केल्यावर मी तुम्हा दोघांनाही ठार करून इथेच गाडून टाकीन. आधी तुम्हा दोघांचा छळ करेन आणि त्यानंतर तुम्हा दोघांचा खून करून अशा प्रकारे गायब करेन की कोणाला तुमचे मृतदेह सापडणार नाहीत. तुम्ही दोघेही जिवंत राहण्याच्या लायकीचे नाही. त्यानंतर त्याने मला पाहिले आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मला बांधत असताना तो मला मारत राहिला आणि पुन्हा पुन्हा एकच सांगत होता की तू आणि या महिलेने माझा खूप अपमान केला आहे. त्यांनी मला माणूस मानले नाही. त्यांनी मला प्राण्यापेक्षा वाईट वागणूक दिली. तुम्हा दोघांचे हे वागणे शांतपणे सहन करण्याची हिंमत तुम्ही आणि माझ्या इतर सेवकांमध्ये होती. पण आता माझी हिंमत सुटली आहे आणि माझ्यात एवढी हिंमत नव्हती. मी तुझे बोचट शब्द ऐकू शकतो. तुमच्यासारख्या लोकांनी घराबाहेर पडून भ्रष्ट जीवन जगावे असे मला वाटत नाही. मला तुमचा खूप अपमान करायचा आहे आणि माझा सर्व बदला घ्यायचा आहे. आणि सर्वप्रथम मी तुमच्या दोघांच्या इज्जतीवर हल्ला करेन. त्यानंतर तुम्हा दोघांचा चांगल्या पद्धतीने वापर करून मी तुम्हा दोघांनाही मारून टाकेन. भले मला यासाठी फाशी द्यावी लागली तरी चालेल. मी फाशी घ्यायलाही तयार आहे. पण इतक्या वर्षात माझ्या आत जे काही जमा आहे ते सोडवणं खूप गरजेचं आहे. मी बेशुद्ध झाले होते आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आणि मला आश्चर्य वाटले की मी अशी मोकळी झाले. मला वाटले की मी पुन्हा डोळे उघडणार नाही. त्याने माझ्या वहिनीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिला खोलीत बंद केले. पण त्याला वहिनीचा लॅपटॉपसुद्धा माहीत नव्हता. तो तसाच पडून होता. माझ्या वहिनीने कोणत्या परिस्थितीत लॅपटॉप चालू केला आणि माझी वहिनी बेशुद्ध झाली नाही हे मला माहीत नाही. नवीनपासून कसे पळून जायचे याची ती योजना करत होती. आणि त्यानंतर तिने लॅपटॉप चालू केला आणि फेसबुकवर एक पोस्ट पाठवली की तिच्यावर हल्ला झाला आहे. प्लीज कोणीतरी आम्हाला मदत करायला या. आणि मग काही सेकंदात फेसबुकवरील पोस्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचली आणि तेच लोक पोलिसांसह येथे आले आणि मी बेशुद्ध होण्यापूर्वीच पोलीस येथे पोहोचले. देवाचे आभार मानतो की आम्ही दोघेही सुखरूप बचावलो, कारण आम्ही जागेच वाचलो. नाहीतर नवीनने आम्हाला ठार मारून नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा माझी तब्येत चांगली झाली तेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी परतले. तेव्हा माझी मानसिक स्थिती खूप विचित्र होत होती आणि ही बातमी कळताच भाऊ आणि वडीलही स्वित्झर्लंडवरून परत आले. मला पाहून माझे वडील रडू लागले आणि म्हणाले की माझ्या लाडक्या मुलीला देवाने वाचवले आहे. मी इतकी वर्ष त्या घृणास्पद व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवला होता. माझा त्याच्यावर आंधळा विश्वास होता. पण एक दिवस तो असे काही करेल आणि माझ्या विश्वासाला तडा जाईल हे मला माहीत नव्हते.
माझ्या मुलीचे आणि सुनेचे प्राण वाचले याबद्दल देवाचे आभार. देवाने तुम्हा दोघांची इज्जत वाचवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन नवीनला अटक केली हे बरे झाले, नाहीतर तुम्हा लोकांचे काय झाले असते कुणास ठाऊक. माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणि त्यांच्या तोंडून असे शब्द ऐकण्याची माझ्या आयुष्यात कदाचित ही पहिलीच वेळ होती. माझ्या जाणीवेत प्रथमच मी त्याच्या जिभेने देवाचे नाव घेताना ऐकले आणि भाऊ आणि वडील देवाचे आभार मानत होते. कारण भाऊ आणि वडील दोघांनाही पैशाचा इतका गर्व होता की त्यांनी याचा कधी विचारही केला नव्हता. त्यांना हे सर्व देणारा देवच आहे. आज मी स्वतःच्या डोळ्यांनी त्या लोकांना देवाचे आभार मानताना पाहत होते. नाहीतर एवढा पैसा असूनही मी आयुष्यात कधीच लोकांना चांगले बोलताना ऐकले नव्हते. या लोकांना देवासमोर एवढी विनवणी करताना मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. आज वहिनीच्या वागण्यातही खूप बदल झाला होता. ती तळमळलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. त्यांची प्रकृतीही चांगली नव्हती, पण या अपघातामुळे त्यांची वागणूकही मवाळ झाली होती. माझ्या मनाला आराम वाटला. मला वाटले देवाचेही आभार मानावे, कारण ती रात्र आमच्या आयुष्यातील अशी रात्र होती जिने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. मी जगत असलेली सर्व भ्रष्टता सोडून देवापासून दूर गेलो होतो आणि देवाच्या खेळात मी पूर्णपणे मग्न झाले होते. मला वाटले की देवाने मला नवीन जीवन दिले आहे आणि देवाने माझ्या सन्मानाचे रक्षण केले आहे. मी सर्व प्रार्थना करीन की आता कोणत्याही पापाच्या मार्गावर जाणार नाही. नवीन यापूर्वीच तुरुंगात गेला होता आणि शिक्षाही भोगली होती. मला वाटले की मी एकदा तुरुंगात जाऊन नवीनला भेटेन, म्हणून मी नवीनला भेटायला गेले. त्याला बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्याला म्हणाले, नवीन, मला माफ कर. मी आणि माझ्या वहिनीने तुझ्यासोबत खूप वाईट केले. तुला खूप वाईट वागणूक दिली आणि आमच्या वाईट वागणुकीने तुला आज अशा पातळीवर नेले की तू आमचा जीव घ्यायला तयार झालास. ही तुमची चूक होती आणि मोठी चूक होती, पण आम्हीही यात बरोबरीचे भागीदार आहोत. आम्ही तुला अशा स्थितीत आणले की तुझ्या मानसिक स्थितीवर इतका परिणाम झाला की तुला आमच्याकडून सूट घ्यायचा होता. एवढ्या मोठ्या योजना केल्या. जर आम्ही तुमच्याशी चांगली वागणूक दिली असती, तुमची काळजी घेतली असती आणि तुमचा आदर केला असता, तर कदाचित तुम्ही आमच्याशी हे कधीच केले नसते. काळाने तुला असे केले आणि आमच्या कृतीमुळे तू असे झालास. तुम्ही अनेक वर्ष आम्हाला सहन केले, पण शेवटी तुमचा संयम सुटला आणि आम्ही तुमच्या गुन्ह्यात समान भागीदार आहोत. आमच्या वागण्याने तुम्हाला गुन्हेगार बनण्यास भाग पाडले आणि हे सत्य आहे. आपल्या वाईट वागण्यामुळेच लोकांना ही परिस्थिती येते. गुन्हेगार काहीही करत असला तरी त्यांच्या गुन्ह्यामागे मोठी कथा दडलेली असते. नवीनने जे केले ते अगदी योग्य होते असे मी म्हणत नाही. त्याने हे सर्व करायला नको होते, पण मी आणि माझ्या वहिनीनेही त्याच्यासोबत जे केले ते करायला नको होते. आपण नेहमी इतरांशी चांगले वागले पाहिजे. संपत्तीच्या अभिमानाने आपण इतके आंधळे होऊ नये की आपण समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक काही समजू नये. गरीब माणूस कितीही गरीब असला तरी त्याचा आदर ही त्याच्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. आपण श्रीमंत लोक जेव्हा अपमान करतो तेव्हा पैशाने बदला घेतो, पण गरीब माणूस ते सहन करतो, पण जेव्हा त्याच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा त्याला गुन्हेगार बनण्यास भाग पाडले जाते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.